नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थाने ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। शेतकरी बांधवांनो, कालपासूनच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांचं वाटप सुरू झालंय आणि आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तिसरा टप्पा वाटप होणार आहे। काल पहिला आणि दुसरा टप्पा या ठिकाणी पूर्णपणे वाटप झालाय आणि आज या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, या जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का, त्यासोबत कोणती शेतकरी बांधव पात्र असणार व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच 1 ते 2 मिनिट वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आज जमा होणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, काल का शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की तिसऱ्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता व शेतकरी बांधवांनो तसेच कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, 9+10 हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, A to Z माहिती समजून घ्यायला मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का खऱ्या अर्थाने ही 2 कामे तुमची पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। जर का ही महत्त्वाची 2 कामे तुमची अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती महत्त्वाची 2 कामे आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव तिसऱ्या टप्प्यासाठी अपात्र असणार, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो समजून घ्यायला मिळणार आहे। तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल, पैशांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे व शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। आता A to Z माहिती तुम्हाला सविस्तरपणे एक एक करून सांगणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढून मोबाईल कडे नक्की लक्ष देत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा वाटप झालाय आणि आता तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित शेतकरी बांधव राहिलेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, त्यामधील तुम्ही पण उर्वरित राहिलेले असाल। जर का तुमच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ भेटलेला नसेल तर तुम्ही सुद्धा उर्वरित शेतकरी असणार आहेत आणि आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही या 19 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, डीबीटी एक अशी प्रणाली आहे तिकडून जर का सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पैसे सोडले तर शेतकरी बांधवांनो इकडे तुमच्या खात्यावरती येण्यास काय 2-2.5 तास किंवा 3-4 तास काय या ठिकाणी लागत नाहीयेत। फक्त अर्ध्या ते 1 तासामध्येच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होते आणि आता त्याच प्रणालीचा वापर करून शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्की लक्षपूर्वक पाहत चला, आता आपण कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत व कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत व कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया। त्यामुळे लक्षपूर्वक पुढे फक्त आता अर्धा ते 1 मिनिट वेळ काढून नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजेच की आता कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते सुद्धा पाहूया, परंतु त्या
त्यापूर्वी कोणते शेतकरी बांधव पात्र व कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, त्याचं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा+10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. जर का तुम्हाला नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून तुम्ही लाभार्थी असाल, नमोच्या 8व्या हप्त्यापर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले असतील, आता तुम्हाला नमोच्या 9व्या+10व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तर तुमची ही प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे सुद्धा तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले असतील, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता असेल, 11वा असेल, आताच काही मागील दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. तो जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर तुम्ही खऱ्या अर्थानं पात्र असणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हा देखील खऱ्या अर्थानं प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा जर का लाभ आम्हाला भेटत नसला तर नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटेल का नाही भेटणार. तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला सुद्धा माहितच आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी 6,000 रुपये दिले जातात. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राबवण्यामध्ये आलेली आहे खऱ्या अर्थानं. त्याचमुळे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो दर वर्षाला तुम्हाला या ठिकाणी 6,000 रुपये दिले जातात. त्याचमुळे ज्या शेतकरी बांधवांना नमोचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. जर का त्या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. तर आता चला कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया. जर का शेतकरी बांधवांनो या कामांपैकी एक जर काम अपूर्ण असेल तर तुम्ही वंचित राहणार आहे. तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेलं नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी बनवून घेणार नाहीत किंवा काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तरच तुम्ही पात्र असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया. ते आहे शेतकरी बांधवांनो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तातडीने करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पूर्णपणे जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो म्हणजेच की तुमचा आधार बँक खात्याशी त्यानंतर ई केवायसी जर का लिंक म्हणजेच की केलेली नसेल तर तातडीने करून घ्या. आधार बँक खात्याशी करून घ्या, फार्मर आयडी काढून घ्या, तरच तुम्ही पात्र असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो ही जर का कामे तुमची पूर्ण असतील तर तुम्ही खऱ्या अर्थानं पात्र असणार आहे. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. या 19 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांनो पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला आणि या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का नक्की चेक करा. जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर खऱ्या अर्थानं कसली काळजी न करता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे.
तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे रायगड। रायगडमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की अनेक दिवसापासून मागील 1 ते 2 महिन्यापासून नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर रायगडमधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। रायगडमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की एकत्रपणे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, रत्नागिरीमध्ये राहून शेती करत असाल, रत्नागिरीमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। रत्नागिरीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। त्यानंतर मुंबई या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर यवतमाळमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम। वाशिममधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वाशिममध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगरमधील शेतकरी असाल, अहमदनगरमध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगरमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वर्धामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। वर्धामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती। त्यानंतर लातूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। लातूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर जालनामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सोलापूर जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा पैशांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर हिंगोली सातारा मधील शेतकरी असाल, हिंगोली सातारा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। हिंगोली सातारा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पूर्णपणे ही रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर गोंदियामधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, पुणेमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर परभणी पालघर मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। परभणी पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर बुलढाणा मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर भंडारा बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम भेटणार आहे। त्यामुळे अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।